बाजूने पोहत होत्या, तर मकर अर्धे साप अर्धे मासे राक्षस पृष्ठभागाखाली लपलेले होते. मग सागराच्या खोल भागातील जीवनाची विविधता पाहून बहिणी आश्चर्यचकित झाल्या. त्यांना अंधार उजळणाऱ्या भूमिगत आगीची विलक्षण सम आणि या विशाल विस्तारावर राज्य करणाऱ्या वरुण या जलदेवतेची भव्य उपस्थिती दिसली. नागांनी देखील येथे आपले घर बनवले. प्रवाळ खडकांच्या दरम्यान आश्चर्यकारक अधिवासात वास्तव्य केले. जेव्हा कद्रू आणि विंता यांनी महासागराच्या चमत्कारांकडे पाहिले, तेव्हा त्यांनी त्यांच्या बहिणीचा सूड उगवण्याची योजना आखली. ते तिला एक पद लावण्याचे आव्हान देतील, जी तिच्या बुद्धीची आणि चातुर्याची परीक्षा घेईल. आणि म्हणून त्यांच्या डोळ्यात एक खोडकर चमक घेऊन ते नागांना फसवण्यासाठी निघाले. त्यांना एका घोड्याच्या शेपटीतील केसांमध्ये रूपांतरित करण्यासाठी पटवून दिले. पितू सत्ता कर्तव्याचे बंधन असलेल्या नागांनी अनिच्छेने त्यांच्या आईच्या सांगण्याला होकार दिला. ते घोड्याच्या शेपटीला चिकटून पडले. त्यांनी स्वतःचे केसांच्या वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये रूपांतर केले. त्यांना हे माहीत नव्हते की या कृतीमुळे अशा घटनांची साखळी सुरू होईल, जी त्यांच्या जीवनाचा मार्ग कायमचा बदलेल. दरम्यान दोन्ही बहिणी आकाशात फिरत असताना संभाषणात आणि हसण्यात हाणून त्यांचा प्रवास चालू ठेवला. त्यांच्या विनोदात एक सूक्ष्म द्वेष भरला होता, कारण त्यांना माहीत होते की त्यांची बाजी लवकर जगासमोर उघड होईल. आणि ती केव्हा होईल हे फक्त वेळच सांगेल की कोण विजयी होईल. विंता किंवा तिची धूर्त बहीण कद्रू बहिणी क्षितिजावर गायब होत असताना समुद्राने आपले शाश्वत निर्दय चालू ठेवले. लाटांची लाट किनाऱ्यावर धडकत होती. आता घोड्याच्या शेपटीमध्ये रूपांतरित झालेले नागा त्यांच्या नशिबावर शिक्कामोर्तब होण्याची धैर्याने वाट पाहत होते. महाकाराच्या प्रमाणातील नाटकासाठी मंच तयार करण्यात आला होता, जो कौटुंबिक निष्ठा आणि भावंडांच्या शत्रुत्वाच्या मर्यादेची चाचणी घेईल. विश्वाच्या विशाल विस्तारामध्ये कद्रू एक वेगवान आणि दृढनिश्चयी प्राणी, तिचा समर्पित साथीदार विंता सोबत समुद्र ओलांडून वर चढला. ते चंद्राच्या किनाऱ्यासारखा पांढरा कोट आणि काळ्या केसांनी सुशोभित शेपटी असलेल्या एका भव्य घोड्याजवळ उतरताच कद्रूचे डोळे इल्याने चमकले, कारण याच क्षणी तिने विंताविरुद्ध पैज जिंकली होती. आणि आता तिचा प्रतिस्पर्धी तिची सेवा करण्यास बांधील होता. दोघ आणि नैराश्याने भारावून गेलेली विंता कद्रूच्या कठोर राजवटीत गुलामगिरीत पडली. तिचे हृदय दुःखाने भारावून गेले होते. तिच्या प्रिय मुलापासून विभक्त होण्याचा विचार ती सहन करू शकली नाही, जो अद्याप जन्माला आलेला नाही. आणि म्हणून जसजसे दिवस जात गेले, विंता तिच्या मुलाच्या जन्माची आतुरतेने वाट पाहत होती. आशा होती की तो तिला स्वातंत्र्य आणि आनंद मिळवून देईल. अखेरीस तो क्षण आला, जेव्हा गरुड हा पराक्रमी पक्षी त्याच्या आईच्या मदतीशिवाय त्याच्या अन्यातून बाहेर पडला. तेजाने तेजस्वी, त्याचे डोळे विजेच्या झगमगाटासारखे चमकले. त्याने आपल्या उपस्थितीने विश्वाला प्रकाशित केले. जसजसा त्याचा आकार आणि सामर्थ्य वाढत गेले, त्याचे शरीर आकाशात चढत गेले. जे त्याला पाहत होते त्या सर्वांना भीतीने भरून गेले. स्वतः देव ज्यांनी गरुडाचे आगमन पाहिले होते ते भीतीने थरथरत होते. त्यांनी अग्नीची देवता विघोसू अग्नीचे संरक्षण मागितले, जो त्याच्या सिंहासनावर बसला होता. त्याच्या भोवती ज्वलाचा एक ज्वलंत दीप होता. देवाने अग्नीला नमन केले आणि त्याच्या शक्तीवर नियंत्रण ठेवण्याची विनंती केली. अन्यथा तो त्या सर्वांचा नाश करेल. अग्नीने मात्र उघड केले की गरुड हा धोका नव्हता, तर विंताचा आनंद वाढवण्यासाठी जन्मलेला एक पराक्रमी प्राणी होता. तो कशाचा मुलगा होता, सापांचा नाश करणारा आणि दैत्यक आणि राक्षसांविरुद्ध देवांचा मित्र होता. अग्नीने देवांना जवळ येण्याचे आणि गरुडाचे वैभव पाहण्याचे आमंत्रण दिले. त्यांची भीती कमी होऊन देव आदर आणि भक्तीसह गरुडाकडे गेले. त्यांनी त्याला अनेक नावाने हाक मारल्याविषयी सर्वांचा नाश करणारा, सर्वांचा निर्माता, हिरण्यगर्भ सृष्टीचा पूर्वज, इंद्ररघीव, विष्णू आणि विश्वाचा स्वामी, त्यांनी त्याच्या सामर्थ्याची, त्याच्या बुद्धीची आणि त्याच्या परोपकाराची प्रशंसा केली. जेव्हा ते गरुडाची पूजा करत होते तेव्हा त्यांचे शब्द नदीसारखे वाहू लागले. त्याच्या सद्गुणांचे गुणगान करत आणि त्याचे संरक्षण मारत होते. हे तेजस्वी, ते म्हणाले, तू सर्वांचा नाश करणारा तरीही सर्वांचा निर्माता आहेस. तू जीवनाचे साथ, सूर्याची ऊर्जा, बौद्धिक कार्ये आणि आमचे महान रक्षक आहेस. तू पवित्रतेचा सागर, शुद्धता, अनार नसलेला आणि साहक उच्च गुणांचा मालक आहे. सत्यांच्या भक्तीने प्रेरित होऊन गरुडाने स्वतःची ऊर्जा आणि वैभव कमी केले, देवाची भीती शांत केली आणि विश्वाचे संतुलन पुन्हा संचयित केले. आणि अशा प्रकारे दैवी संबंधांच्या या क्षणी भ्रमर देवांच्या क्षेत्रात एक मोठी कथा उलगडत गेली, जी येणाऱ्या जगाचे भवितव्य ठरविणारी होती. त्याची सुरुवात राहूप्रमाणे सापापासून झाली.
ज्याला एकेकाळी महासागर मंथन करताना देवांमध्ये एक ढोंगी म्हणून दाखवले गेले होते. सूर्य तेजस्वी, सूर्य देव आणि सोमचंद्र देव यांनी राहूनचे खरे स्वरूप ओळखले होते आणि त्या क्षणापासून त्याने त्यांच्याविषयी खोलवर वैर ठेवले होते. जसजशी वर्ष जात गेली तसचा राहूनचा संताप वाढत गेला. एक दिवस त्याने त्याचा सूड उगवण्याचा निश्चय केला, ज्याने त्याच्यावर इतका भयंकर अन्याय केला होता. त्या सूर्यदेवाला तो गिळून टाकेल. या अंधुक हेतूने राहू पश्चिमेकडील पर्वतांकडे निघाला, जिथे सूर्य राहत होता. त्याच्या पीडिताने भस्म होण्याच्या विचाराने देवांना दहशतीने भरून टाकले. दरम्यान महासमुद्राच्या दुसऱ्या बाजूला तेजस्वी पंख असलेला एक घोरे पक्षी गरुड त्याच्या वडिलांच्या घरासमोर उभा होता. तो प्रचंड शक्ती आणि ऊर्जेचा प्राणी होता. एका क्षणात प्रचंड अंतर पार करण्यास सक्षम होता. त्याचा भाऊ अरुण त्याच्या पाठीवर बसून गरुड त्यांच्या आईच्या बाजूला जाऊ लागला. जेव्हा ते समुद्र ओलांडत होते तेव्हा सूर्य अजूनही लागाने तडफडत पश्चिमेकडील पर्वतांमधून उठला आणि त्याने जगाचा नाश करण्याचा निर्धार केला. त्याच्या प्रखर किरणामुळे संपूर्ण भूप्रदेशावर सोनेरी चमक उमटली. हे पाहून देव आणि महान ऋषी थरथरत होते, कारण त्यांना माहीत होते की जर सूर्याला अनियंत्रित राहू दिले तर सर्व काही राख होईल. देवतांनी आजोबा ब्रह्माला बोलावले, ज्यांनी या कठीण काळात त्याचा सल्ला मागितला. हे प्रभू, त्यांनी विनवणी केली, या प्रचंड उष्णतेचे कारण काय आहे? यामुळे आपले अस्तित्व धोक्यात का येते? ब्रह्माने उघड केले की सूर्याने सर्व काही जळून खाक करण्याचा निश्चय केला होता, परंतु त्याने आजोबा या आपत्तीचा अंदाज वर्तवला होता आणि उपाय दिला होता. कश्यपचा मुलगा अरुण याला या उदात्त कार्यासाठी निवडण्यात आले होते. हे पराक्रमी, त्याचे प्रचंड रूप आणि तेजस्वी वैभव असलेले सूर्यदेव त्याची सर्व शक्ती शोषून घेऊन आणि त्याला जगावर आपला संपूर्ण पोष सोडण्यापासून रोखून त्याच्या घरीच्या रूपात सूर्यासमोर उभे राहिले. आणि म्हणून अरुण त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी निघाला. कधी गरुड त्याच्या भावाला त्यांच्या आईच्या बाजूने घेऊन जात होता. कथा जसजशी उलगडत गेली तसंच एक शहाणा ऋषी सौती याने राहूनचा सूड आणि अरुणाने आणलेल्या तारणाची कथा सांगितली. त्याने सांगितले की देवता जे विनाशापासून कसे तारण झाले याचे श्रेय महामहिमाच्या हस्तक्षेपास आणि अरुणच्या निस्वार्थ कृतीला जाते. आणि अशा प्रकारे जगाचे भवितव्य कायमचे बदलले गेले, कारण या दिव्य प्राण्यांच्या उद्धत कृतींमुळे प्रकाश आणि अंधार यांच्यातील संतुलन राखले गेले. मोठ्या महासागराच्या विशाल विस्तारावर सूर्य उगवत असताना सूतीच्या शब्दांनी दुःखाची आणि संघर्षाची कथा जिवंत केली. देवांशी स्पर्धा करण्यासाठी सामर्थ्य आणि शक्ती असलेला भव्य पक्षी गरुडची आई विंता स्वतःला पराक्रमी समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर दुःखाच्या स्थितीत सापडली. शेतीत पराभूत होऊन गुलामगिरीत उतरून ती कष्टाने जीवन जगली. सापांची आई करुणने विंताच्या सजलेल्या रूपाकडे नजर टाकली आणि असे शब्द बोलले ज्यामुळे त्यांच्या नशिबाचा मार्ग बदलेल. विंता प्रियतीला सौम्य करुणेने संबोधित करताना ती म्हणाली, समुद्राच्या मधोमध एक क्षेत्र आहे जे नश्वर डोळ्यांपासून लपलेले आहे. जिथे नागा राहता मला तिथे धरून ठेवा, जेणेकरून मला माझ्या स्वतःच्या प्रकारचे सांत्वन मिळेल. विंताच्या खांद्यांवर कदरूच्या शब्दांचा भार होता. जेव्हा ती तिच्या सासूला लाटांच्या पलीकडे घेऊन जात होती, गरुड त्याचे पानगरुंद पसरलेले सापना आणण्यासाठी आकाशात उड्या मारत होता. तो उडत असताना तेजस्वी सूर्य त्यांच्यावर आदळला. त्यांच्या तरजू जळत होत्या आणि त्यांच्या अंधुक प्रकाशात त्यांना दूर हलवत होता. विंता तिच्या मुलांना उष्णतेमध्ये बुडून जाताना वेदनेने पाहत होती. त्यांचे शरीर सूर्यदेवाच्या क्षमाशील किरणाने विजीर्ण झाले होते. कद्रू तिच्या मुलांचे दुःख पाहत देवतांचा देव किंद्राकडे मदतीची याचना करत वळला. महान किंद्र तिने विनवणी केली, आम्ही तुम्हाला विनवणी करतो, पराक्रमी आमच्या मुलांना या जळत्या उष्णतेपासून वाचवा. तुमच्या शवयाद्वारे आम्ही तुम्हाला विनवणी करतो, आम्हाला या तापत्या सूर्यापासून आराम द्या. तिचे शब्द नदीसारखे भक्ती आणि विनंतींची लिटणी वाहू लागले. कद्रूने प्रार्थना करत असताना तिचा आवाज स्वर्गात उठला. देवतांच्या प्रदेशातून प्रतिध्वनित होत होता. तिने इंद्राची अनेक नावे घेतली. कृत्राचा वध करता, नामुचीचा नाश करताच तिची पत्नी आणि हजार डोळे चालवणारा तिच्या शब्दांनी स्तुतीची रेखाटणी विणली. सृष्टी आणि विनाशाचे धागे एकत्र विणले. कद्रूच्या भक्तीमुळे प्रभावित होऊन इंद्राने तिच्या विनंतीला प्रतिसाद दिला. त्याच्या सरींनी पाऊस पाडला, कोरड्या सापाची तहान भागवली आणि त्यांना त्यांच्या मुशीतून जिवंत केले. त्यांच्या दुःखातून मुक्त होऊन नानांनी पाण्यात झेप घेतली.
देवांच्या प्रभूने त्यांना दिलेल्या संरक्षणाबद्दल कृतज्ञ झाले कथा जसजशी उलगडत गेली तसंच ते सोतीच्या शब्दांनी निर्मिती आणि विनाश यांच्यातील वैश्विक न्यूतेचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. इंद्र सर्वशक्तिमान देवता केंद्रस्थानी उभा होता. त्याचे अनेक पैलू विश्वाच्या आसनेत विले होते. त्याचे राज्य अनंत होते, जे आकाशापासून ते महान महासागरापर्यंत पसरले होते, जिथे विंता आणि कद्रू धोकाच्या आणि सुटकेच्या कथेत सापडले होते. आणि म्हणून जशी सोतीची कथा संपली शोधे होते. देवांच्या क्षेत्रात इंद्र या पराक्रमी राजाने ज्याच्या अधिपत्याखाली उत्कृष्ट घोडे होते, कद्रू या सर्पदेवीला प्रसन्न केले. त्याने विजेने चमकणाऱ्या आणि मेघगर्जनेने गर्जना करणाऱ्या ढगांना त्यांचे जीवनदायी पाळी ओतण्यासाठी बोलावले. ढगांनी त्यांचा प्रकोप पसरवल्याने आकाश गडद झाले आणि एक अंतहीन महापूर निर्माण झाला, ज्यामुळे जग व्यापण्याचा धोका निर्माण झाला ना. महान शक्तीचे सर्प इंद्राच्या आदेशाने आनंदित झाले. आता त्यांच्या भोवती असलेल्या पाण्याच्या विपुलतेमुळे त्यांना खूप आनंद झाला आणि थंड स्वच्छ पाणी अधोलोकात अगदी खोलवर पोहोचत असताना त्यांना एक दिलासा मिळाला. पृथ्वीचे रूपांतर झाले, तिच्या किनाऱ्यावर लाटा कोसळल्या आणि आकाश स्वतःच वेळेपणाने नाचत असल्याचे दिसते. पाऊस सुरू असताना कद्रूच्या मुलांच्या नेतृत्वाखाली नागांनी रमानिया बेटाकडे कूच केले, जिथे त्यांना वादळापासून सुरक्षितता मिळेल. ही मंत्रमुग्ध जमीन एक आश्चर्यकारक ठिकाण होती, ज्यात सुंदर हवेली, कमळांनी भरलेल्या टाक्या आणि फळे आणि फुलांनी भरलेली झाडे होती. धुपाच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली होती आणि तिच्या दऱ्यांमधून गाणाऱ्या पक्ष्यांचा आवाज प्रतिध्वनित झाला होता. भरपूर पाणी मिळाल्याने त्यांची तहान भागलेल्या नागांनी लवकर स्वतःला एका झळाळत्या जंगलात शोधले. त्यांच्या भोवती उंच झाडांच्या गुच्छांनी वेढलेले होते. हवेत सुगंधी फुले सोडताना त्यांच्या छत्र्या हवेत हळुवारपणे झुलत होत्या. त्यांच्या पायाखालची जमीन संगीताने जिवंत होती, कारण असे म्हटले जात होते की हे जंगल गंधर्वांचे आवडते ठिकाण होते. ते खगोलीय संगीतकार जे त्याच्या सौंदर्यात आनंदित होते. जेव्हा नागांनी या अद्भुत भूमीचा शोध घेतला, तेव्हा ते एका सुंदर तलावाजवळ आले, ज्या भोवती आकाशाला स्पर्श करणाऱ्या झाडांनी वेढलेले होते. त्यांना पक्षी उडताना दिसले, त्यांची गाणी मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि दैवी अशा ध्वनिचित्रात एकत्र विणलेली होती. आणि याच वैभवात सापांनी त्यांच्या भविष्यासाठी योजना आखण्यास सुरुवात केली. त्यांचा नेता आकाशात तेच रुंद पंख असलेला भव्य पक्षी गरुड त्यांच्यामध्ये उंच उभा होता. नागांनी त्याला एक नवीन बेट शोधण्याचे काम दिले होते, जिथे ते त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त राहू शकतील. परंतु जेव्हा तो मार्गदर्शनासाठी त्याची आई विंतारकडे वळला, तेव्हा तिने त्यांच्या गुलामगिरीमागील सत्य त्याला सांगितले. कद्रूच्या मुलांच्या नेतृत्वाखाली सापांनी योगायोगाने तिची फसवणूक केली होती आणि परिणामी तिने तिचे स्वातंत्र्य गमावले होते. तिचा मुलगा दो आणि रागाने भरून नागांकडे वळला आणि त्याने त्याच्या आईला या बंधनातून कसे मुक्त करता येईल हे त्यांनी त्याला सांगावे अशी मागणी केली. त्यांचे डोळे चतुराईने चमकणाऱ्या सापांनी उत्तर दिले की जर गरुड त्यांना अमहत्वाच्या आहूत आणू शकला तर तो त्यांच्या आवाक्यातून मुक्त होईल. अशा प्रकारे एका मोठ्या साहसासाठी मंच तयार करण्यात आला होता, जो गरुडाला घेऊन जाईल. विशाल समुद्र आणि भव्य पर्वतांच्या मध्ये वसलेल्या एका दूरच्या प्रदेशात विंता नावाचा एक शहाणा आणि आदरणीय माणूस राहत होता. ती गरुडची आई होती, एक शक्तिशाली पक्षी ज्याचे तंग ढगासारखे रुंद होते आणि डोळे चमकदार ताऱ्यांसारखे चमकले होते. एक दिवस जेव्हा गरुड पवित्र अमृतासाठी धोकादायक शोध सुरू करण्याच्या तयारीत होता, तेव्हा त्याची आई सावधगिरीचे शब्द घेऊन त्याच्याकडे आली. गरुड ती म्हणाली, जेव्हा तुम्ही आकाशातून उड्या मारत असता तेव्हा लक्षात ठेवा की असे काही प्राणी आहेत ज्यांना इजा पोहोचू नये. ब्राह्मण जे पूज्यवशी आणि प्राचीन ज्ञानाचे रक्षक आहेत, ते अग्नीसारखे आहेत, चिळून क्रोधाने उजळता. ते सर्व सजीवांचे स्वामी आहेत आणि त्यांची शक्ती मोजता येण्याजोगी नाही. तुम्ही कधीही ब्राह्मणाचा जीव घेण्यास तयार होऊ नका, कारण ते असे असेल जसे तुम्ही आपल्या जगाला तापवणाऱ्या ज्वाला विझवण्याचा प्रयत्न करत आहात. गरुडचे डोळे कुतूहलाने चमकले आणि त्याने त्याच्या आईला खरा ब्राह्मण कशामुळे बनला याचे वर्णन करण्यास सांगितले. विंता हसली, तिचे डोळे प्रेम आणि शहाणपणाने चमकले आणि समजावून सांगू लागले, चांगला ब्राह्मण म्हणजे तो जो रागाने किंवा उत्कटतेने ग्रस्त असला तरीही त्याच्या आत जळत असलेल्या अग्नीप्रमाणे सुरक्षित राहतो. तो दुसऱ्याच्या पोटाने पचत नाही किंवा तो त्याच्या कर्तव्यात कधीही डगमगत नाही. त्याचे हृदय सामर्थ्यवान आणि खरे आहे, जे धार्मिकता आणि करुणेच्या तत्वांद्वारे मार्गदर्शित आहे. विंता बोलत असताना
तिचे शब्द तिच्या मुलाबद्दल, जो जगाच्या परीक्षांना सामोरे जाणार होता, सखोल प्रेमाने भरलेले होते. तिने त्याला आपले प्रेम आणि संरक्षण देऊन आशीर्वाद दिले आणि स्वतः जेव्हा त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. मारुत वाऱ्यांचा स्वामी तुमच्या पंखांचे नुकसान होण्यापासून रक्षण करो. तिने प्रार्थना केली, सूर्य आणि सोम तुमच्या पाठीचे आणि मानेचे रक्षण करू दे. अग्नी तुमच्या डोक्याचे रक्षण करू दे आणि सर्व पवित्र गोष्टींचे पालक वासू तुम्हाला हानीपासून सुरक्षित ठेवू दे. त्याच्या आईच्या आशीर्वादाने अजूनही त्याच्या हृदयात प्रतिध्वनित होत असताना गरुडाने त्याचे भनय पंत पसरवले आणि आकाशात झेपावले. तो पर्वतांच्या वर उड्या मारत होता. त्याचे डोळे समुद्रातील दुर्गम भागात राहणाऱ्या प्राण्यांच्या निशा या जमातीसाठी क्षितिज शोधत होते. तो उडत असताना सोन्याच्या नदीसारखा वारा त्याच्या जवळून जात होता. गरुडचे विचार पुढच्या कार्याकडे वळले. त्याला भूक लागली होती आणि निशात लवकर त्याचे शिकार होणार होते. तीव्र रडण्याबरोबर त्याने त्यांच्यावर झेप घेतली. धुळीचे ढग पाठवले, ज्यामुळे सूर्य झाकला गेला. वादळामुळे आंधळे झालेले निशात घाबरून पळून गेले. परंतु जंगलातील आगीतून पळून जाणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे ते गरुडच्या तोंडाच्या खुल्या काट्यात ओढले गेले आणि तेथे त्याच्या गुंफीतल्या जबड्यात ते त्यांच्या नशिबाला सामोरे गेले. त्या पराक्रमी पक्षाच्या अविचल पकडाखाली चिडले गेले. अशा प्रकारे त्याची भूक आणि त्याच्या सामर्थ्याने नश्वर आकनाच्या पलीकडे असलेल्या क्षेत्रात एक ब्राह्मण जोडपे गरुड या भव्य पक्षी देवतेच्या कळपात घुसले होते. त्याच्या संकटाने घाबरलेले ब्राह्मण गरुडच्या घशात दरदगच्या अंगारासारखे जळू लागले. ब्राह्मणाच्या अविचल गात्म्याने प्रेरित झालेल्या गरुडाने त्याला संबोधित केले, हे थोर ब्राह्मण, माझ्या तोंडातून बाहेर पड, कारण मी एक पक्षी देवता. तुमच्या प्रतिष्ठित जातीतील एकाचा वध करणे योग्य नाही. त्यांच्या कृतीची पर्वा न करता अजूनही दृढ निश्चयाने उजळलेल्या ब्राह्मणाने त्याच्या निषादपतीलाही त्याच्यासोबत जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. या जोडप्याच्या धैर्याने प्रभावित होऊन गरुडाने संमती दिली आणि त्यांना त्यांच्या सुटकेची घाई करण्यास सांगितले. जेव्हा ते पक्षाच्या काट्यातून बाहेर पडले तेव्हा ब्राह्मणाने गरुडाची स्तुती केली आणि त्याच्या परोपकाराची कबुली दिली. आता त्याच्या नको असलेल्या पाहुण्यांपासून मुक्त झालेला गरुड सहजपणे आकाशात चढला. त्याचे वडील कश्यप एक महान ऋषी यांनी त्याचे कौतुक केले आणि त्याच्या तब्येतीची चौकशी केली. गरुडाने उत्तर दिले की तो ठीक आहे, परंतु त्याची भूक टळली नाही. त्याला सापाने पवित्र महत्वाचे अमृत आणण्याचे काम सोपवले होते, जेणेकरून त्याच्या आईला तिच्या बंधनातून मुक्त करता येईल. आपल्या मुलाची दुर्दशा समजून घेत कश्यपने त्याला बासू आणि सुप्रीतिका या दोन भावांची एक प्राचीन कथा सांगितली, ज्यांना त्यांच्या लोभामुळे शाप देण्यात आला होता. मोठा भाऊ विभासूने भविष्यवाणी केली होती की ज्यांनी त्याची संपत्ती वाटून घेण्याचा प्रयत्न केला त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. सुप्रीतिका आपल्या भावाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून फाळणीची वकिली करत राहिली, ज्यामुळे एक कडवा शाप निर्माण झाला. कश्यप बोलत असताना दोन भाऊ आता हत्ती आणि कासव एका पवित्र तलावात भयंकर संघर्ष करताना दिसले. हत्ती त्याच्या भव्य आकार आणि सामर्थ्यासह फक्त कासवाच्या अविचल कृत्येशी जुळला होता. गरुडाला त्याच्या वडिलांनी त्याची भूक भागवण्यासाठी या प्राण्यांचे सेवन करण्याची सूचना दिली. त्याने त्या दोघांनाही सहजपणे पकडले हत्ती आणि कासवाला आपल्या ताटांमध्ये बांधून भरून आकाशात उडाला आणि आलमा नावाच्या पवित्र स्थानासाठी बांधला गेला. तो उडत असताना तलावाच्या सभोवताची दही झाड भीतीपोटी थरथरत होती. त्यांच्या सुनेही फांद्या धोक्याच्या स्थितीत हालत होत्या. पक्ष्यांचा स्वामी या खगोलीय प्राण्यांची भीती पाहून मौल्यवान रत्ने आणि धातूंनी सुशोभित असलेल्या इतर भने झाडांकडे वळला. एका विशाल बनियन झाडावर उतरल्यावर गरुडाला त्याच्या पसरलेल्या फांदीवर बसण्यासाठी आमंत्रित केले गेले. त्याची भूक अजूनही टळली नसल्याने त्याने हत्ती आणि कासवाला घेण्याची तयारी केली. तलावातील त्यांचा संघर्ष आता त्याच्या अतृप्त भूकमुळे विसरला गेला. जेव्हा पक्षी देवता फांदीवर स्थिरावली तेव्हा त्याच्या प्रचंड वजनाखालील फांदी त्याच्या ओझ्याखाली फुटण्याची धमकी देत होती. विश्वाच्या एका दूरच्या कोपऱ्यात वासोदत्त नावाचा एक पराक्रमी गरुड एका झाडावर उतरला. त्याचे शक्तिशाली टालन्स हत्ती आणि कासवाला पकडत होते. वृक्षाची फांदी त्याच्या वजनाखाली चरपळत होती, ज्यामुळे ते कोसळण्याची आणि वालकिल्ल्याविषयी अंतराळात कोसळण्याची धमकी देत होते. दैवी शक्तीच्या स्फोटासह गरुडाने स्थिरपणे धरले. मध्य हवेत फांदी लटकवून दोषींकडे डोके खाली ठेवून तीव्र तपश्चर्या केली. या महान पक्षाच्या कृतींनी देव आणि मानवामध्ये आश्चर्य निर्माण झाले. गरुडच्या निस्वार्थ कृतीमुळे आश्चर्यचकित झालेल्या वनखिल्यांनी त्याला एक नवीन नाव दिले, गरुड जरूर वजनाचा वाहक, कारण त्याने आपल्या शक्तिशाली पंखांसह
त्यांच्या तारणाचा भार सहन केला होता. जेव्हा गरुड आकाशातून उडत होता, हत्ती आणि कासव त्याच्या ताटांमध्ये सुरक्षितपणे धरून होते, तेव्हा त्याने खाली विविध क्षेत्रांचे दर्शन घेतले. झाडाची फांदी खाली ठेवण्यासाठी ते एक आदर्श ठिकाण शोधत गरुड पवित्र पर्वत गंधमदानाकडे उडाला, जिथे त्याचे वडील कश्यप तपस्वी भक्तीत गुंतलेले होते. प्रख्यापशी कश्यप यांनी आपल्या मुलाला दिव्य रूपाने, महान वैभवाने आणि अविचल शक्तीने चमकताना पाहिले आणि त्याच्याशी असे बोलले, हे बाळ, कुतावीपणे वागू नका, अन्यथा तुम्हाला वेदना होईल. सूर्याची किरणे पिऊन स्वतःला आधार देणारे वल्लखिले रार आल्यास तुम्हाला उडवून टाकतील. त्यानंतर कश्यपने आपल्या मुलाच्या वतीने वल्लखिल्यांना प्रसन्न केले आणि त्यांना गरुडच्या उदात्त प्रयत्नांना परवानगी देण्याची विनंती केली. कश्यपच्या शब्दांनी प्रेरित होऊन तपस्वी त्यांचे पीठ सोडून हिमावच्या पवित्र पर्वताच्या दिशेने निघाले, जिथे ते त्यांची तपश्चर्या पुन्हा सुरू करतील. त्या झाडाची एक फांदी अजूनही त्याच्या चोचामध्ये अडकलेल्या गरुडाने ती कुठे सोडायची याबद्दल त्याच्या वडिलांकडून मार्गदर्शन मागितले. कश्यपने त्याला बर्फाने झाकलेल्या आणि सामान्य प्राण्यांना पोहोचता न येणाऱ्या एका दुर्गम डोंगराकडे निर्देशित केले. मोठ्या वेगाने गरुड या निर्जन शिखराच्या दिशेने उडाला. तो आकाशातून वर चढत असताना प्रचंड फांदी अनिश्चितपणे हलत होती. डोंगरावर पोहोचल्यावर गरुडाने प्रचंड फांदी पाडली, जी कर्कश गरीनेने जमिनीवर कोसळली. पर्वतांचा राजकुमार त्याच्या पंखांखाली थरथरत होता, ज्यामुळे झाडे फुलांचा पाऊस पाडत होती आणि त्यांच्या पायथ्यांवरून रत्ने कोसळत होती. जेव्हा झाडांच्या फांद्यांनी असंख्य झाडे पाडली, तेव्हा ते विजेच्या सोन्याच्या ढगांसारखे चमकले. झाडाचे ओझे उचलल्यावर गरुड पुन्हा एकदा उडण्यापूर्वी हत्ती आणि कासव दोन्ही गिळून डोंगराच्या शिखरावर बसला. त्याचे पराक्रमी पंख जोरात धडधडत होते. तो एक तेजस्वी आकृती म्हणून हवेत उठला आणि देवांमध्ये आणि मानवांमध्ये भीतीचे तेज मागे सोडून गेला. मात्र त्याच्या कृती देवतांच्या लक्षात आल्या नव्हत्या. इंद्रप्रमुख देव आणि नश्वरांच्या क्षेत्रात भक्ती आणि सृष्टीची एक कथा होऊन घडत गेली. पूज्य सोनक कोशिनी शोभती या विद्वान कथावाचकाकडून इंद्राच्या पतनाच्या आणि गरुडाच्या जन्माच्या रहस्यांबद्दल ज्ञान मागितले. सोतीने प्राचीन दंतकथेचे चित्र विणून कथा सांगण्यास सुरुवात केली. जेव्हा महान प्रजापती कश्यप एका भव्य बलिदानाची तयारी करत होता, तेव्हा त्याने देवांना, ऋषींना आणि गंधर्वांना त्याच्या संततीच्या शोधा सामील होण्यासाठी आमंत्रित केले. देवांचा पराक्रमी आजा इंद्राला प्रचंड बलिदानाची इंधन आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, जे त्याने सहजपणे पूर्ण केले. तथापि त्याच्या प्रवासात त्याला वालकिल्ले या छोट्या गोष्टींचा सामना करावा लागला, जे त्यांच्या अत्यंत तपश्चर्येमुळे जीवनाला क्वचितच चिकटून राहिले होते. गर्विष्ठ आणि बलवान इंद्र त्यांच्याकडे हसले, जणू ते क्षुल्लक आहेत. खोत आणि दुःखाने भरलेल्या अपमानित ऋषींनी सामर्थ्याने सध्याच्या इंद्राला मागे टाकण्यास सक्षम असलेल्या नवीन इंद्राची निर्मिती करण्याची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रांनी आणि अर्पणांनी त्यांनी एक महान यज्ञ प्रज्वलित केला आणि इंद्राच्या सामर्थ्याला टक्कर देणाऱ्या अस्तित्वाच्या जन्माची प्रार्थना केली. देवांचा स्वामी इंद्राला ही योजना कळली आणि त्याने कश्यपचा आश्रय घेतला आणि त्याला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. ज्ञानी आणि दयाळू असलेल्या कश्यपाने वल्लखिल्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्या कृतींविरुद्ध त्यांना सल्ला दिला. त्याने त्यांना आठवण करून दिली की सध्याचा इंद्र हा ब्रह्माच्या शब्दामुळे 3 जगांचा स्वामी बनण्यासाठी नियत होता. प्रजापतीने त्यांना त्यांची योजना सोडून त्याऐवजी एक नवीन अस्तित्व निर्माण करण्याची विनंती केली, जी इंद्राला मदत करेल. दरम्यान दक्षिणेची समर्पित पत्नी आणि मुलगी विंता हिने तिची तपश्चर्या पूर्ण केली होती आणि तिचा पती कश्यपसोबत गर्भधारणा करण्याचा प्रयत्न केला होता. प्रजापतीने तिला सांगितले की तिला 2 वीर पुत्र होणार आहेत, जे 3 जगांचे स्वामी होणार आहेत. अरुणा आणि गरुड या मुलांमध्ये विलक्षण शक्ती आणि इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करण्याची क्षमता असेल. कथा जशी उलगडत गेली तसतशी कश्यपच्या शब्दांमुळे इंद्राची भीती कमी झाली आणि विंताने तिच्या 2 भव्य पुत्रांना जन्म दिला. त्याच्या बलिदानाची फळे आली हे जाणून प्रजापती खूप आनंदित झाला आणि म्हणून गरुड हा भव्य पक्षी सर्व पंखांचा स्वामी, अतुलनीय शक्ती आणि शक्ती असलेला प्राणी होण्यासाठी उठला. अशा प्रकारे सोतीने कथा संपवली आणि सौकाने विस्मयाने ऐकले. त्याची जिज्ञासा प्राचीन आख्यायिकेने तृप्त झाली. इंद्राच्या पतनाची आणि गरुडाच्या जन्माची कथा त्यांच्या मनात कोरली गेली, जी सृष्टीची रहस्ये आणि दैविक कार्यपद्धतींचा पुरावा होती.
देवांच्या राज्यात एक मोठी लढाई सुरू होती. इंद्रच्या नेतृत्वाखाली आकाशीय सैन्य भूते विरुद्ध युद्धाच्या तयारीसाठी जमले होते. पण ते तयार उभे असताना एक शक्तिशाली आकृती त्यांच्यावर उतरली. गरुड पक्ष्यांचा राजा आणि विंताचा मुलगा त्याच्या आगमनाने दैवी सभेत शेकडो पाठविले, ज्यामुळे देव देखील घाबरले. देवांचे पवित्र पेय असलेल्या सोमचे रक्षण करणाऱ्यांमध्ये कबुली वास्तुविशारद ब्राह्मण होता. परंतु जेव्हा गरुड जवळ आला तेव्हा त्याचे प्रचंड पंख हवेत धडधडत होते. ब्राह्मणाचे पराक्रमी रूप पक्ष्याच्या तालोन आणि चुचीशी जुळत नव्हते. एका क्षणात युद्धग्रस्त ब्राह्मण युद्धभूमीवर मृतावस्थेत पडला होता. गरुडांच्या पंखांच्या धुळीने आकाश गडद झाले आणि देव भारावून गेले. ढिगाऱ्याच्या ढगांनी अंधे होऊन ते अडखळले. आधी 1000 डोळ्यांचा देव इंद्रसुद्धा गरुडाने केलेल्या हल्ल्याच्या निव्वळ शक्तीच्या विरुद्ध शक्तीही होता. त्या पक्षाचे टालोन्स आणि चुची दैवी श्रेयीतून फाटली आणि त्याच्या जागेत रक्ताने माखलेल्या मृतदेहांचा मामूस सोडलं. युद्ध सुरू असताना वाऱ्याची देवता असलेल्या वायूला इंद्राने धुळीचे वादळ दूर करण्यासाठी बोलावले. प्रचंड जोतात वायूने ढग वाहून नेले. देवतांची दुर्दशा पुन्हा एकदा उघड केली. आकाशातील सैन्याने त्यांची सर्वात शक्तिशाली शस्त्रे, 2 बाजूच्या तलवारी, लोखंडी गदा आणि धतधकत्या बाणांसह एकत्र जमवले. पण गरुड हतबल झाला. त्याने सर्व बाजूनी हल्ला करत असताना त्याचे पंख जोरात धडधडत होते. देव शूरपणे लढले, परंतु त्यांची एकत्रित शक्ती देखील पक्षाच्या उग्रतेची बरोबरी करू शकली नाही. लढाईच्या मोत्कर्षावर पोहोचताच साध्या गंधर्व, वासुर, रुद्र, आदित्य आणि जुळे अश्विन अस्ताव्यस्त पळून गेले. प्रत्येक जण वेगळ्या दिशेने माघार घेत होता. गरुडाने आपला धुमाकूळ सुरूच ठेवला आणि एकशांचा सामना केला. पराक्रमी योद्धे ज्यांना पक्ष्यांच्या टोळ्या आणि चुचीचा सामना करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही, ते एक एक करून त्याच्या पुढे पडले. त्यांचे शरीर ओळखले इतके खराब झाले. स्वतः महान शिवालाही युद्धातील गरुडच्या पराक्रमाचा अभिमान वाटला असता केस त्याच्या शत्रूंचा पराभव झाल्यानंतर गरुडाने त्याचे लक्ष देवतांना टिकून ठेवणाऱ्या अमृत या पवित्र पेयाकडे वळवले. परंतु तो जवळ येता ज्वालांच्या भिंतीने त्याचा मार्ग अडवला. आग आकाशात पसरली. हिंसक वाऱ्यांमुळे ती पेटली आणि सूर्यालाही भस्म करण्याची धमकी दिली. भयमुक्त गरुडाने 9 पट तोंड घेतले आणि अगणित नद्यांच्या पाण्याने ज्वाला विझली की पक्षाचे स्वरूप छोट्या आकारात संकुचित झाले, ज्यामुळे तो सोमाला ठेवलेल्या क्षेत्रात शिरू शकला. त्यांच्या पराभवापासून अजूनही खचून गेलेल्या देवांना गरुड सावलीत गायब होत असताना, त्याचे कार्य पूर्ण होत असताना केवळ पाहणे शक्य होते. एका खगोलीय प्रदेशात जेथे सूर्याच्या किरणांमुळे आकाश उजळले होते, तेथे गरुड नावाचा एक भव्य पक्षी, ज्याचे पंख सूर्यासारखेच सोनेरी होते, तो हवेत उड्या मारत होता. त्याचे पंख जोरदार धडधडत होते. त्याने देवासाठी राखून ठेवलेल्या सोमा या पवित्र पेयाच्या प्रदेशात प्रवेश केला. जवळ येताच त्याला स्त्रीचे एक चाक दिसले, ज्याच्या कडारीच्या सारख्या तीक्ष्ण होत्या आणि सोमाला चोरणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी अथकपणे फिरत होत्या. गरुडाच्या तीक्ष्ण डोळ्यांनी त्या भागाची छाननी केली आणि त्याला सोमावर पहारा देणारे 2 मोठे साप दिसले. त्यांची जीभ विजेसारखी चमकली होती. त्यांचे तोंड अग्नी उत्सर्जित करत होते आणि त्यांचे डोळे आतल्या कोपाने जळत होते. या दुर्जय पालकांचा सामना करण्याची तयारी करत असताना पक्ष्यांचे कंठ उत्साहाने उड्या मारत होते. एका वेगवान हालचालीने गरुडाने त्यांचे डोळे धुळाने झाकले, ज्यामुळे ते आंधळे झाले. संधीचा फायदा घेत त्याने सर्व बाजूनी सापांवर हल्ला केला आणि आपल्या धारदार बाणांनी त्यांना फाडल्या. विजयी झालेला गरुड सोमाकडे अजिबात संकोच न करता गेला आणि त्याने अमृतवाचे पेय अमृत उचलले. परंतु ते स्वतः पिण्याऐवजी त्याने ते शापाने बांधलेल्या विंता या त्याच्या आईकडे परत आणण्याचे ठरवले. जेव्हा तो आकाशातून उडत होता, त्याचे पंख वेगाने धडधडत होते, तेव्हा त्याला संरक्षणाचा देव विष्णू भेटला, जो गरुडाच्या निस्वार्थ कृतीमुळे प्रसन्न झाला. विष्णूने गरुडाला 2 वरदान दिले, अमरत्व आणि अमृत न प्यायल्याशिवाय रोगापासून मुक्ती. गरुडाने ते न पिणे निवडले, परंतु त्याऐवजी एक वेगळे वरदान मागितले, विष्णूच्या वर त्याचे वाहक म्हणून राहण्यासाठी. विष्णूने ही विनंती स्वीकारली आणि गरुड अभिमानाने त्याच्या रथाच्या झेंड्यावर बसला. त्यांच्या समोरचा देवतांचा राजा इंद्राने व्यत्यय आणला, ज्याने गरुडावर मेघगर्जना फेकली, परंतु पक्षाची ताकद अतुलनीय होती. तो या हल्ल्यावर हसला आणि म्हणाला की ज्या ऋषींचे हाड वज्र आणि वज्र तयार करण्यासाठी वापरले गेले होते, त्या ऋषींचा तो आदर करील. त्याच्या पंखांच्या एका झटक्याने गरुडाने एक पंख फेकला, ज्याला कोणताही प्राणी पोहोचू शकत नव्हता
आणि सर्व प्राणी त्याचे सौंदर्य पाहून आश्चर्यचकित झाले. गरुडच्या सामर्थ्याने प्रभावित होऊन इंद्राने त्याला त्याच्या सामर्थ्याच्या मर्यादांबद्दल विचारले आणि त्याच्याशी चिरंतन मैत्रीची विनंती केली. गरुडाने होकार दिला, असे म्हणत की तो इंद्रासह संपूर्ण पृथ्वीचा भार एकाच पंखांवर सहन करू शकतो. दोघांनी एक बंध निर्माण केला आणि गरुडाने सोमाला खाली उतरवल्यानंतर इंद्राला परत करण्याचे वचन दिले. मात्र जेव्हा गरुडाने अमृताला त्याच्या आईसाठी खुशगवतावर ठेवले, तेव्हा देवांचा राजा सक्राने गुप्तपणे ते परत स्वर्गात नेले. अमृताला नेले गेले आहे हे माहीत नसल्याने सापाने त्यांच्या जिभेने कुशगवत चाटले, ज्यामुळे ते दोन भागात विभागले गेले. भक्तीच्या अंतिम कृतीमध्ये गरुडाने साप गेले आणि नंतर तो त्याच्या आईच्या बाजूला परतला. ते जंगलात एकत्र बसले असताना चमत्कारांनी वेढलेले जेव्हा सोनाचे डोळे कुतूहलाने चमकले, तेव्हा तो सोतीकडे वळला. त्याचा आवाज अपेक्षेने भरलेला होता. हे सुपुत्र, तो म्हणाला, तुम्ही आम्हाला सापांना त्यांची आई कदरूने कशा प्रकारे शाप दिला होता आणि विंताईला तिचा स्वतःचा मुलगा अरुणाने कशा प्रकारे शाप दिला होता याची कथा सांगितली आहे. त्यांच्या पतीने त्यांना दिलेले उदार वरदानही तुम्ही आम्हाला सांगितले आहे. पण आणखी एक गोष्ट आहे जी आम्ही ऐकण्यास उत्सुक आहोत. या सापांची नावे आम्हाला जाणून घ्यायची आहे की त्यापैकी सर्वात प्रमुख कोण आहे. तशोती जाणून हसला. दिवसाच्या मंद प्रकाशात त्याचे डोळे चमकले. तो या क्षणाची वाट पाहत होता आणि आता तो सापांच्या कथेतील पुढील अध्याय सामायिक करण्यास तयार होता. मी त्यांच्या सर्व नावांचा उल्लेख करणार नाही, तो म्हणाला लांब होण्याच्या भीतीने, पण मी प्रमुखांची नावे सांगेन ज्यांना आपल्या परंपरेत सर्वात जास्त आदर. जसं सोतीने बोलण्यास सुरुवात केली तसंच सच्याचा आवाज अधिक उत्साही होत गेला आणि प्राचीन ज्ञानाच्या वचनासह हवा कंपित होत गेली. त्यापैकी प्रथम शेषा, त्यानंतर वासुकी. तो म्हणाला, त्याचे शब्द तिच्या काठावर वाहणाऱ्या नदीसारखे बाहेर पडत होते. आणि नंतर आला तक्षक, कारकुटर, धनंजय आले. प्रत्येक जण शेवटच्यापेक्षा अधिक भले होता. नावे देवी देवतांच्या लिटणीप्रमाणे सोतीच्या जिभेवरून सरकली. त्यांचे आवाज युगानुयुगे प्रतिध्वनित होत होते. तो बोलत असताना सोनाचे डोळे आश्चर्याने रुंदावत गेले. त्याने अशी यादी यापूर्वी कधीही ऐकली नव्हती आणि सापांची संख्या जवळजवळ जबरदस्त होती. आणि बाकीच्यांचे काय, त्याने विचारले. त्याचा आवाज अगदी कुजबुजून वर आला. सोती हसली. एक खोल गडगडाट जो पृथ्वीच्या अगदी मध्यभागातून येत होता मोजण्यासाठी बरेच काही आहे. त्याचे डोळे आनंदाने चमकले. लाखो वर लाखो, प्रत्येकाचा जीवनाच्या गुंतागुंतीच्या टेपेस्ट्रीमध्ये एक धागा आहे. सृष्टीच्या निव्वळ प्रमाणाचा विचार करत असताना सोनाची नजर पडली. तो विचारात बुडून गेला. त्याला माहित होते की सोती बरोबर आहे, मोजण्यासाठी बरेच काही होते आणि तरीही कसे तरी ते सर्व एका मोठ्या कोडेच्या तुकड्यांसारखे एकत्र बसतात. सूर्य शिथिलाच्या खाली बुडत असताना जगाला एक उदार नारिनी प्रकाशात टाकून सोनाकाने सोतीकडे नवीन आदराने पाहिले. तू आम्हाला विश्वाची विशालता दाखवलीस, तो म्हणाला. त्याचा आवाज विस्मयाने भरलेला. आम्ही या भव्य टेपेस्ट्रीमध्ये फक्त लहान हागे आहोत. सोती हसला. त्याचे डोळे सखोल शहाणपणाने चमकले. त्याला माहित होते की त्याने फक्त कथेच्या पृष्ठभागावर कडे काढले आहेत आणि तरी कसे तरी ते पुरेसे होते, कारण शेवटी ते नावे किंवा संख्याबद्दल नव्हते, ते आश्चर्य, विस्मय आणि बुडतेबद्दल होते. भारताच्या पवित्र भूमीवर जिथे प्राचीन काळातील कथा आजही प्रतिध्वनित होतात, तिथे शेषा नावाचा एक सर्प राहत होता. तो प्रचंड ऊर्जा आणि सामर्थ्य असलेल्या अनेक सापांपैकी एक होता, परंतु दुष्ट अंतकरण असलेला देखील होता. त्याचे भाऊ नेहमीच एकमेकांचा हेवा करायचे आणि त्यांनी त्यांची आई विंता किंवा तिचा मुलगा गरुड यांच्यावर कधीही दया दाखवली नाही. मात्र शेषाचे मन वेगळे होते. त्याच्या कुटुंबाच्या वागणुकीमुळे तो खूप अस्वस्थ होता आणि त्यांच्या सहवासातून सुटण्याची त्याची तीव्र इच्छा होती. म्हणून त्याने आपल्या आईला सोडून दिले आणि कठोर तपश्चर्येचे जीवन सुरू केले. एकट्याने आकाशात जगले आणि कठोर तपस्वी भक्ती केली. त्याने गंधमदल, वाडेरी, गोकर्ण, पुष्कर, जंगले आणि हिमावतच्या पायथ्याशी अशा पवित्र प्रदेशांचा प्रवास केला जिथे तो शांत चिंतन करत आपले दिवस घालवत असे. सर्वांची नातू ब्रह्मा हिने शेषाची भक्ती पाहिली आणि ती पाहून तो खूप प्रभावित झाला. आपल्या तीव्र तपश्चर्येमुळे कोरडे झालेले शरीर असलेल्या कापडाचा पोशाख परिधान केलेल्या शेषाकडे तो गेला. हा कोणता काट आहे जो तू सहन करतोस? ब्रह्माने त्याच्या करुणामय आवाजात विचारले. हे शेष, मला सांग, तुझ्या अंतःकरणात कोणती इच्छा जळत आहे? त्याला त्याच्या दुष्ट भावांच्या सहवासातून कसे बाहेर पडायचे होते आणि त्यांच्या प्रभावापासून मुक्त जीवन कसे जगायचे होते हे शेषाने स्पष्ट केले. त्याने कबूल केले की त्यांना जेव्हा वाटताना आणि एकमेकांना हानी पोहोचवताना पाहून तो थकला होता
आणि त्याला शांती आणि सद्गुणाची तीव्र इच्छा होती. ब्रह्माने लक्षपूर्वक ऐकले, शेषाचे दुःख समजून घेतले. त्यानंतर नातवाने एक गुपित उभे केले. त्याने त्याच्या कुटुंबाच्या त्रासांवर आधीच उपाय केला होता. तुम्हाला तुमच्या भावासाठी शोक करण्याची गरज नाही. तो हळूच म्हणाला, तुम्हाला हवे ते वरदान मला मागा आणि मी ते तुम्हाला देईन. शेषाला खूप आनंद झाला आणि त्याने त्याच्या अंतःकरणाला सद्गुण आणि आशीर्वादी तपश्चर्येचा नेहमीच आनंद मिळावा यासाठी वरदान मागितले. ब्रह्मा शेषाच्या निस्वार्थपणामुळे आणि शांततेबद्दलच्या प्रेमामुळे प्रसन्न झाला. त्यानंतर त्याने त्याला एक मोठी जबाबदारी सोपवली. हे शेषा, तुझ्या डोक्यावर ही पृथ्वी धारण कर. तो म्हणाला, ती अस्थिर आहे. तिचे पर्वत, जंगले, समुद्र, गावे आणि माघार घेत आहे. तिला माझ्या प्राण्यासाठी स्थिर ठेवा. ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे शेषा करायला तयार झाला. जिच्या मार्गदर्शनाखाली शेषा पृथ्वीच्या खाली गेली, जिथे तिने त्याचे एका कविसामध्ये स्वागत केले. त्या क्षणापासून त्याने पृथ्वीला आपल्या डोक्याने स्थिर केले. तिच्यावर असलेल्या सर्व गोष्टींना आधार दिला. आजीने शेषाची प्रशंसा कर म्हटले, हे शेषा, तू देवधर्म आहेस, कारण तू एकाच तुझ्या विशाल शरीराने जगाला आधार देतोस. आणि म्हणून ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार जगाला उंच धरून पृथ्वीच्या खाली राहून शेष आज सगळ्यात राहतो. तो भगवान अनंत महान पराक्रम आणि सद्गुणांचा सर्प आहे, ज्याला पृथ्वीच्या पवित्र कर्तव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जंगलाच्या मध्यभागी सापांची गर्दी सुरू होती. वासुकी हा भव्य सर्प ऐरावतच त्याच्या भावनांमध्ये आणि चुलत भावनांमध्ये उभा होता. वासुकीने त्यांना एका महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावले होते. त्यांच्या आईचा शाप त्यांची आई कद्रूने त्यांच्यावर देवांचा क्रोध ओढवून घेतला आहे याची जाणीव सापांना होती आणि त्यांनी जन्मेजयच्या हातून त्यांचा नाश करण्याचा निषेध केला होता. जेव्हा ते एकत्र जमले तेव्हा वासुकी दृढ निश्चयाने बोलला, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, या शापाला निष्प्रभ करण्याचा मार्ग आपण शोधला पाहिजे. आपल्याला वेळ वाया घालवणे परवडणार नाही. अपरिवर्तनीय प्रभूने आमच्या आईला शाप देण्यास रोखले नाही, त्यामुळे हे स्पष्ट आहे की आपला नाश होणारच आहे. वासुकीने त्याच्या योजनेची उपयश स्पष्ट करताना सापाने लक्षपूर्वक ऐकले. ते एकत्र सल्लामसलत करतील, जसे देवानी पूर्वी अग्नीला परत मिळवण्याचा प्रयत्न केला होता, ज्याने स्वतःला गुहेत लपून ठेवले होते मिळावा. विविध मताने आणि सूचनांनी म्हणलेला होता. काहींनी बरामान म्हणून स्वतःची वेशभूषा करण्याचे आणि यज्ञ पुरे न करण्याची जन्मजयाला विनंती करण्याचे समर्थन केले. इतरांनी त्याचे विश्वासू सल्लागार बांधण्याचा प्रस्ताव ठेवला, त्याला संस्काराविरुद्ध सल्ला दिला आणि या जगा आणि पुढच्या काळात त्याचे संभाव्य परिणाम निदर्शनास आणून दिले. काहींनी यज्ञ पुजारी किंवा विधीसाठी नियुक्त केलेल्या होत्रिकांना चावण्याची सूचना केली, ज्यामुळे ते पूर्ण होण्यापासून रोखले गेले. तथापि काही साप अधिक सद्गुणी आणि दयाळू होते. त्यांनी ब्राह्मणांना मारण्याच्या कल्पनेला विरोध केला आणि असा युक्तिवाद केला की असा उपाय अन्यायकारक आहे आणि अखेरीस जगाचा नाश करेल. दुसऱ्या गटाने विरेचे घर बनवून आणि पाऊस पाडून यज्ञाच्या विधवण्याचा प्रस्ताव ठेवून काहींनी सोमरसाचे भांडे चोरण्याचा किंवा त्यांच्या मूत्रक आणि शेणाने अन्न अशुद्ध करण्याचा सल्ला दिला. जसा वाद वाढत गेला, वासुकीने प्रत्येक सूचना लक्षपूर्वक ऐकली. त्याचे अंतकरण चिंतेने भारावून गेले. त्याला माहित होते की त्याच्या भविष्याचे भवितव्य आणि त्याचे स्वतःचे भवितव्य यात अडकले आहे. शेवटी तो म्हणाला, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, मला कबूल करावे लागेल की यापैकी कोणतीही सूचना मला आकर्षित करत नाही. आम्हाला आणखी सखोल काहीतरी हवे आहे, जे इतरांना हानी न पोहोचवता आपल्याला मोक्ष देईल. सापाने वासुकीकडे आतुरतेने पाहिले, त्याच्या अंतिम निर्णयाची वाट पाहत. पण वासुकी खचून गेला. कोणता मार्ग निवडायचा याची त्याला खात्री नव्हती. त्याला माहित होते की त्यांच्या कृतीचे श्रेय किंवा बदनामी फक्त त्याच्यावरच पडेल. भारदस्त अंतकरणाने त्याने निष्कर्ष काढला, मला वाटते की आपण आपले सुप्रसिद्ध वडील कश्यप यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत. केवळ त्याची कृपाच आपल्याला सौभाग्य मिळवून देऊ शकते. सापाने सहमती दर्शवली आणि वासुकीचे शब्द त्यांच्या मोक्षासाठीच्या रत्न शोधाच्या परिणामाची वाट पाहत आव्हानाप्रमाणे हवेत झटकले. सवेला सूर्य मावळत असताना सुती सापांच्या जमावासमोर उभी राहिली आणि त्यांचा राजा वासुकी याने बोललेले शब्द तिला आठवले. एल पात्रा हा एक शहाणा आणि म्हातारा साप त्यांना संबोधित करण्यासाठी उठला, म्हणून हवा तणावाने दाट झाली होती. तिचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा शांत आणि शांत होता. मित्रांनो, हे बलिदान धोकता येणार नाही. या वास्तवाला आपण सामोरे जावेच लागेल. पांडूचा मुलगा राजा जन्मेजय आहे ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. आपण वासुकीचे शब्द ऐकले आहेत,
पण नशिबाच्या विरोधात आपण काय करू शकतो? असे म्हटले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती नशिबाने त्रस्त असते तेव्हा स्वतःचे भाग्य स्वीकारण्याशिवाय दुसरा कोणताही आश्रय नसतो. हिला पात्राचे डोळे तिच्या साथीदारांकडे पाहताना सखोल समजूतदारपणा बाळगताना दिसत होते. ती बोलत असताना तिच्या मनात आठवणींचा पूर आला. ज्या दिवशी शाप उच्चारला गेला तो दिवस तिला आठवला आणि ती कशी त्यांच्या आई कद्रूच्या मांडीवर भीतीपोटी डळमळीत झाली होती. दुःखी देवतांनी ब्रह्माशी बोलून त्यांच्या मुलांवर असे जग येऊ देण्याच्या त्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हिला पात्राचा आवाज थरथरत होता. जेव्हा तिने हे शब्द उच्चारले, महाराजी, तू तुझ्या स्वतःच्या नातेवाईकांवर हे क्रूर नशीब कसे येऊ देऊ शकील? ब्रह्माची प्रतिक्रिया तिच्या मनात प्रतिध्वनित झाली. साप वाढले आहेत आणि पृथ्वीवर प्ले बनले आहेत. मी हस्तक्षेप केला नाही, कारण विश्वास सतून राखणे हे माझे कर्तव्य आहे. जे सद्गुणी आहेत ते या संकटातून सुटतील, परंतु जे पापी आणि क्रूर आहेत त्यांचा नाश होईल. हिला पात्राचे डोळे वासुकीकडे बंद झाले, जणू ते त्यांच्या राजाकडून मार्गदर्शन मागत आहेत. तर तिने पुढे म्हटले, देवाने ब्रह्माला विचारले की जर करू एक महान ऋषी अस्तिकाचा पिता कसा होईल, जो या यज्ञाचा अंत करेल, आणि म्हणून जर करू अस्तिका नावाचा मुलगा होईल, जो आपल्याला या भयानक नशिबापासून मुक्त करेल. असा निर्णय घेण्यात आला. एलपात्राचा आवाज आशेने उठला. जेव्हा ती भविष्याबद्दल बोलत होती तेव्हा तिने बोलले संपवले. तेव्हा वासुकी उभा राहिला. त्याच्या भव्य उपस्थितीने लक्ष वेधले. मला माझ्यासमोर माझी बहीण जर करू दिसते, तो म्हणाला. त्याचा आवाज शांततेत मेघगर्जनासारखा आहे. ती एक महान सरगुणी आणि शपथ असलेली स्त्री आहे. मी तिला जरकरूला भिक्षा म्हणून देईन, जेणेकरून ती आमच्या सुट्टीचे साधन होईल. सभा शांत झाली. वासुकीच्या शब्दाची वाट पाहत होत्या दराने इलापाचा वासुकीकडे गेली आणि त्याला त्याचे वचन पूर्ण करण्याची विनवणी केली. या नशिबातून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे. तिने विनवणी केली. वासुकीने मान डोलावली. त्याचे डोळे सखोल समजूतदारपणाने चमकले आणि म्हणून जर करू त्याची वधू म्हणून स्वीकारे असा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे त्यांचा मुलगा आस्तिकाने त्यांना त्यांच्या नशिबातून मुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला. पण खुरली जात असताना इलाप देवांच्या क्षेत्रात भक्ती आणि कर्तव्याची एक कथा उलगडत गेली. सौती हा एक ऋषी त्याच्या श्रोत्यांसमोर उभा राहिला आणि वासुकी या पराक्रमी नाग आल्याची कथा सांगत होता. असे म्हटले जात होते की वासुकीची बहीण जरतुरू ही पवित्र हेतूने जन्माला आली होती. एलपात्रा या शहाण्या सापाने भाकीत केले होते की ती वासुकीला त्रास देणाऱ्या शापाला उठवण्याची गुरु किल्ली. असे एलपात्राचे शब्द ऐकून साप आनंदाने आनंदित झाले आणि म्हणाले, चांगले म्हटले, चांगले म्हटले. आणि म्हणून वासुकीने त्याची बहीण जरतुरूचे संगोपन आणि काळजी घेण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्याने तिचे संगोपन करताना तिला खूप प्रेम आणि काळजी दिली. जसे दिवस जात होते तसंच देव आणि असुरवरून समुद्राचे मंथन करण्यासाठी एकत्र जमले शक्तिशाली सर्प राजा वासुकीला या पवित्र कार्यासाठी योग्य पर्याय म्हणून निवडण्यात आले. त्याचे सामर्थ्य आणि शक्ती प्रत्येक क्षणाशी काम पुढे सरकत गेले आणि शेवटी ते पूर्ण झाल्यावर वासुकीने स्वतःला आजोबा ब्रह्मासमोर सादर केले. वासुकी बरोबर देवता चिंतेने भरलेले त्यांच्या अहवालात ब्रह्माकडे आले. हे देवांच्या स्वामी, ते म्हणाले, वासुकीला त्याच्या आईच्या शापाच्या भीतीने खूप त्रास होतो. त्याच्या अंतःकरणात शिरलेले हे दूर दूर करणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्यांनी वासुकीची सेवा आणि भक्ती स्वीकारत ब्रह्माकडे त्याला दिलासा देण्याची विनंती केली. ब्रह्माने त्यांचे शब्द लक्षपूर्वक ऐकले आणि थोडा वेळ विचार केला. मग सौम्य स्मिताशाने तो म्हणाला, वेळ आली आहे. जे दुष्ट आहेत त्यांचा नाश होईल, परंतु जे सद्गुणी आहेत त्यांची सुटका होईल. जरकरू जन्माला आला आहे आणि ब्रह्मदोषी जरकरू तीव्र तपश्चर्येत गुंतले आहेत. वासुकीने त्याच्या बहिणीला योग्य वेळी त्याला दान करावे. ब्रह्मदेवांना ब्रह्मदेवाच्या शब्दांचा आनंद झाला हे जाणून की शाप लवकर दूर होईल. ब्रह्मदेवाच्या संदेशाने प्रेरित होऊन वासुकी, जो अजूनही त्याच्या आईच्या शापाने त्रस्त होता, तो आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी निघाला. त्याने सर्व सापांना बोलावले, ज्यापैकी बरेच जण त्यांच्या कर्तव्याकडे नेहमी लक्ष देत असत, आणि त्यांना वशी जरकरू यांच्यावर लक्ष ठेवण्याची सूचना केली. जेव्हा तो पत्नी मागतो, वासुकीने आज्ञा केली, मला लगेच कळवा. आपल्या वंशाचे कल्याण त्यावर अवलंबून आहे. या शब्दासह जरकरूचे भवितव्य आणि सर्प राज्याचे भविष्य रात्री राहिले, कारण भक्ती आणि कर्तव्याची कथा सतत उलगडत होती. त्यांच्या मेळाव्याच्या दरम्यान एक ज्ञानी आणि आदरणीय ऋषी सोवनत त्याचा कथाकार मित्र सौतीकडे एक जिज्ञासू भावनेने वळला. मला सांगा हे सुतपुत्र, तो म्हणाला, पश्चातोषी जरकरू पृथ्वीवर त्या नावाने का ओळखले गेले? त्यामागील अर्थ काय आहे?
सोतीचे डोळे चमकले जेव्हा त्याने प्राचीन काळातील कथा मिळण्यास सुरुवात केली. जरा म्हणजे व्यर्थ आणि कारू म्हणजे प्रचंड सोतीने स्पष्ट केले. त्याच्या आवाजाने सफाई केली. या महान ऋषीकडे एकेकाळी एक विशाल शरीर होते, परंतु तीव्र तपश्चर्येद्वारे त्याने हळूहळू ते त्याच्या सत्याच्या रूपात कमी केले. सोतीच्या शब्दाचे सत्य स्वीकार सोनात जाणूनबुजून हसला. त्यांच्या मिळाला सूर्य मावळू लागताच सोनक उग्रसवांकडे वळला आणि होकारार्थी मान डोलावली. तुम्ही आतापर्यंत जे काही सांगितले आहे ते मी ऐकले आहे, तो म्हणाला. पण मला जरकोरचा मुलगा आस्तिकाबद्दल कधीच जाणून घ्यायचे आहे. त्याच्या कथेत स्थिरावल्यानंतर सोतीचे डोळे पुन्हा एकदा चमकले. का दूरच्या प्रदेशात सर्प राजा वासुकीला आपल्या बहिणीला ज्ञानी ऋषी जरकुरू यांना दान करण्याची खूप काळापासून इच्छा होती. मात्र दिवस आठवड्यांमध्ये बदलले आणि ऋषी पत्नी शोधण्यास नकार देत तपश्चर्येच्या भक्तीवर ठाम राहिले. त्याचे प्राणवान संतती नियंत्रणात होती आणि तो निर्भीडपणे सांसारिक इच्छांनी भार न घालता पृथ्वीवर भटकत होता. दरम्यान एका वेगळ्या प्रदेशात कौरव राजघराण्यात जन्मलेला राजा परीक्षित हरणांची आणि जनी प्राण्यांची शिकार कर अतुलनीय कौशल्याने जंगलात फिरत होता. एके दिवशी त्याचा धारदार बाण खरा ठरला. त्याने जंगलाच्या खोल भागात पळून जाणाऱ्या एका भव्य हरणाला छेदले. राजाने त्याचा पाठलाग केला. त्याचे धनुष्य त्याच्या खांद्यावर झुकले, जणू काही एखाद्या अदृश्य शक्तीने चालवले आहे. सहसा सूर्य त्याच्यावर कोसळला. परीक्षित थकला आणि तहानलेला झाला. तो गायीच्या डब्यात बसलेल्या एका कुशीला भेटला, जो दूध शोषणाऱ्या वासराचा झाक पीत होता. राजा जवळ आला. त्याने धनुष्य उचलले, परंतु ऋषी त्याच्या मौनाच्या शब्देशी बांधील राहून गप्प राहिले. परीक्षितने ऋषीच्या हेतूंचा गैरसमज करून घेत त्याला काहीसा तपस्वी समजून त्याच्या खांद्यावर एक मृत साप ठेवला. ऋषीने निषेध न करता अपमान सहन केला. आपली चूक लक्षात आल्यावर राजा आपल्या राजधानीत परतला, तर ऋषी त्याच्या शांततेत राहिला. नंतर परीक्षितला कळले की त्याने स्वतः जग करू या सद्गुणी ऋषीशिवाय इतर कोणावरही अन्याय केला नाही, ज्याने सहानुभूतीने अपमान सहन केला होता. राजाला अशा शहाणपणाचा सामना करण्याची ही पहिली वेळ नव्हती. तो शेवटचा नव्हता. रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागताच सोतीच्या कथेने एक नवीन धागा पकडला. ऋषीजा रागाच्या धोकाच्या आणि शहाणपणाच्या धाग्याने विलेल्या चित्रपटासारखी सोतीची कथा जंगलाच्या मध्यभागी उलगडत गेली. अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याने त्याचे वडील कुश यांचा अपमान केला आहे हे कळल्यावर शक्तिशाली ऋषी श्रीनींचा राग प्रज्वलित झाला. शृंगी जेव्हा कृष्याच्या जवळ पोहोचला तेव्हा त्याचा आवाज संतापाने खळखळत होता. बाबा, तुम्ही तुमच्या खांद्यावर मृत साप का ओढता? भूक आणि तहान यामुळे थकलेल्या कृष्याने दुःखाची कहाणी उघड केली. तो राजा परीक्षित सोबत शिकार करत होता तेव्हा त्याने तात्यातील एक हाती जखमी केला आणि वाळवंटात त्याचा पाठलाग केला. थकलेला आणि उपाशी असलेला राजा त्याच्या मौनाची शपथ पाळणाऱ्या कृष्याकडे गेला होता. कृष पवित्र प्रतिज्ञेत आहे हे न ओळखता राजकुमाराने मृत साप त्याच्या खांद्यावर ठेवला होता. त्याला वाटले की यामुळे त्याला प्रतिसाद मिळेल. ही कथा ऐकताच शृंगींचे डोळे रागाने चमकले. त्याने अशी वागणूक देण्यासाठी राजा परीक्षितने काय चुकीचे केले हे जाणून घेण्याची मागणी केली. कृष्याने स्पष्ट केले की राजा त्या व्रताशी अन्विग्य असूनही करुणा आणि आदर्श पात्र आहे. अशीचा राग केवळ त्याच्या वडिलांच्या प्रतिष्ठेशी तर जोड झाल्याचे लक्षात येतात तीव्र झाला. विषारी शब्दांच्याच होतात. शृंगिणीने राजा परीक्षितला शाप दिला. त्याच्या तपश्चर्येच्या सामर्थ्याचे आवाहन केले. सर्पांचा पराक्रमी राजा यक्षका त्या दुष्ट राजाला 7 रात्री यमाच्या राज्यात घेऊन जाईल. आपल्या मुलाला रागाने ग्रासलेले पाहून कृष्णाचे शब्द दुःखाने आणि पश्चातापाने भरलेले होते. शृंगीन जेव्हा आपले वचन पूर्ण करण्यासाठी धावून निघाला तेव्हा त्याला त्याचे वडील अजूनही मृत साप घेऊन गोफवीत बसलेले दिसले. ऋषींचा राग पुन्हा पेटला आणि त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचे अश्रू ओघळले. त्याने त्याच्या वडिलांना संबोधित केले, बाबांनी रागाने त्या दुष्ट राजाला शाप दिला आहे. 7 दिवसात यक्षका त्याला मृत्यूच्या निवासस्थानी घेऊन जाईल. कृष्याचे शब्द शृंगीच्या क्रोधाला उन्हाळ्यातील सौम्य वाऱ्यासारखी चिरडून टाकतात. मुला, मी तुझ्यावर प्रसन्न नाही. तपस्वींनी असे वागू नये. आम्ही त्या महान राजाच्या क्षेत्रात राहतो. तो आमचे न्यायाने रक्षण करतो आणि आमच्या करुणेस पात्र आहे. पशीच्या वडिलांनी राजा आणि त्याच्या प्रजेमधील नाजूक संतुलन राजाने सुव्यवस्था कशी राखली आणि पवित्र संस्कारांची अंमलबजावणी कशी सुनिश्चित केली हे स्पष्ट केले. श्रीनीने त्याच्या वडिलांचे शब्द ऐकल्यावर त्याच्या मनात समजूतदारपणाची एक झलक दिसू लागली. ऋषीच्या लक्षात आले की
राजा परीक्षित हे द्वेषातून नव्हे तर अज्ञानातून वारला आहे. त्याचा राग कमी होऊ लागला. त्याच्या जागी राजाला बेपर्वाईने शाप दिल्याबद्दल पश्चातापाची भावना निर्माण झाली. क्रिशाच्या शहाणपणाने सिंहींच्या रागाच्या ज्वारांना शांत केले होते आणि धर्माचे संतुलन राखण्यासाठी क्षमा आणि करुणेचे महत्त्व त्याला समजले होते. त्या क्षणी साऊ एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी ऋषी समीका त्याच्या व्रताचे पालन करत शांतपणे बसला होता. त्याचा लहान मुलगा सुनील तीव्र तपश्चर्येत गुंतला होता. परंतु जेव्हा त्याने गाल्या परीक्षितला त्याच्या वडिलांचा अनादर करताना पाहिले तेव्हा त्याचा राग उसळला होता. रागाच्या भरात सुनीलने गाजाला प्राणघातक साप असलेल्या तक्षकाने ठार मारण्याचा शाप दिला. आपल्या मुलाच्या कल्याणाबद्दल दयाळूपणा आणि काळजीने प्रभावित झालेल्या वशी समीकाने आपल्या शिष्य गौरमुखला राजाकडे एक संदेश पाठवला. गौरमुखाला कशी समीकाचे कठोर शब्द सांगण्यापूर्वी राजाच्या कल्याणाची चौकशी करण्याची सूचना देण्यात आली. जेव्हा तो राजाच्या राजवाड्याजवळ पोहोचला तेव्हा सम्राट आणि त्याच्या मंत्र्यांनी गौरमुखचे स्वागत केले. गौरमुखाने कशी समीकाचे शब्द तपशीलवार सांगितले जे खरे होते तितकेच क्रूर होते. वशी समीका यांच्याबद्दलच्या आपल्या पूर्वीच्या कृत्याबद्दल आधीच पश्चाताप झालेला राजा हा शाप ऐकून आणखी दुःखी झाला. त्याच्या लक्षात आले की त्याच्या अनादरामुळे अशा घटनांची साखळी निर्माण झाली आहे ज्यामुळे ही भयानक भविष्यवाणी झाली आहे. राजा जो स्वतः एक तपस्वी होता तो पश्चाताप आणि चिंतेने भरून गेला. त्याने गौरमुखाला दूर पाठवले. ऋषी समीकाला दयेची विनंती केली. त्यानंतर राजाने आपल्या मंत्र्यांचा सल्ला घेतला ज्यांनी त्याला येणाऱ्या विनाशापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. एकाच स्तंभावर एक सुसंरक्षित हवेली उभारण्यात आली होती जिच्या भोवती डॉक्टर असते आणि कुशल ब्राह्मण होते. 7वा दिवस जसजसा जवळ येत होता तसंच वृद्ध ब्राह्मणाच्या वेशात असलेल्या तक्षकाचा सामना कश्यप या ज्ञानी आणि विद्वान ऋषीशी झाला. कश्यपने राजा परीक्षितला येणाऱ्या धोक्याबद्दल ऐकले होते आणि सापाच्या दंशानंतर त्याला बरे करण्यासाठी घाई केली होती. तथापि तक्षकानं त्याची खरी ओळख उघड केली आणि कश्यपचा प्रवास थांबवला. माझ्याकडून दंश झालेल्या व्यक्तीला तुम्ही बरे करू शकत नाही यक्षका विलयाचा इशारा देत म्हणाला. कश्यपाने खचून न जाता आत्मविश्वासाने उत्तर दिले, माझ्याकडे शिकण्याची शक्ती आहे आणि तुमचे विष असूनही मी राजाला बरे करेन. प्राणघातक साप यक्षका आणि ज्ञानीवशी कश्यप या दोन शक्तिशाली शक्तीमधील महाकाय संघर्षासाठी मंत्र तयार करण्यात आला होता. जंगलाच्या मध्यभागी जिथे प्राचीन झाडे वाऱ्यासमोर गुप्त गोष्टी कुलबुजत होती तेथे 2 पराक्रमी प्राण्यांमध्ये एक पौराणिक संघर्ष उफाळला. कश्यप प्रख्यात ब्राह्मण आणि यक्षका सापांचा राजा आकाश तणावाने जिवंत होते कारण तक्षकानं अत्यंत निर्जीव प्राण्यांनाही पुनरुज्जीवित करण्याची शक्ती बाळगण्याच्या कश्यपच्या दाव्याला आव्हान दिले होते. तीक्ष्णातील प्रकाशाने चमकणारे त्याचे डोळे तक्षका एका आवाजात कश्यपशी बोलला ज्याचा जंगलात प्रतिध्वनी होता, जर मी दंश केलेल्या कोणत्याही प्राण्याला जिवंत करण्यास तुम्ही खरोखरच सक्षम असाल तर मी दोष केलेल्या आणि निर्जीव केलेल्या या बनियन झाडाला पुन्हा जिवंत का. शब्द अवज्ञेने टपकले जणू कश्यपला त्याची योग्यता सिद्ध करण्याचे धाडस केले. यक्षकाच्या आव्हानाने विचलित न झालेल्या कश्यपने शांतपणे उत्तर दिले, जर तुम्ही कितके झुकलेले असाल तर झाड स्वतः चावून घ्या. तुमचे विष असूनही मी ते पुन्हा जिवंत करेन. एका वेगवान आणि प्राणघातक फटक्यासह बाण्याच्या झाडाला दंश करत प्रतीक्षा करत असलेली हवा उत्कंठावर्तक होत होती. तक्षकाच्या शक्तिशाली विषाने भरलेले झाड ज्वालांमध्ये फुटले. त्याची साल फटत होती आणि जळत होती. अग्नीने झाड भस्म करत असताना कश्यप सौम्य आश्वासाचे शब्द बोलला, हे सापांच्या राजा घेऊ नको. मी या उदात्त प्राण्याला पुन्हा जिवंत करेन. आपल्या हाताच्या लाटाने कश्यपने आपल्या विद्येच्या शक्तीची कल्पना केली. राखातून जीवनाचे सार बाहेर काढले. हळूहळू पण निश्चितपणे झाड हलू लागले. त्याचे अंकुर एका लहान हिरव्या अंकुरासारखे पृथ्वीवर ढकलत होते. त्याच्याच डोळ्यांसमोर झाड पुन्हा जिवंत होताना यक्षका आश्चर्याने पाहत होता. तो कौतुक आणि भीतीच्या मिश्रणासह कश्यपाकडे वळला. तो म्हणाला, तू माझ्या विषाचा प्रतिकार करू शकशील या आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. तो म्हणाला, पण मला सांग, तू राजाकडून किती संपत्ती मागतोस? मी स्वतः ते तुला अर्पण करेन, कारण कोणत्याही राजाला देऊ शकत होती त्यापेक्षा जास्त संपत्ती माझ्याकडे आहे. आणि राजाकडे संपत्ती मागण्यासाठी जातो, हे सापा ते मला दे म्हणजे मी परत येऊ शकेन. असे उत्तर देताना कश्यपचे डोळे दुष्टाईच्या संकेताने चमकले. मन वळवण्याचा त्याचा आवाज तुपकला आणि त्याने प्रत्युत्तर दिले,
मी तुला राजाकडून मिळणाऱ्या अपेक्षेपेक्षा जास्त देईन, लावू नको. शिक्षकाच्या शब्दाने विचलित होता. कश्यप राजाचे ध्यान करत मार्गदर्शन आणि शहाणपणाच्या शोधात बसला. जेव्हा त्याने ध्यान केले तेव्हा त्याला आढळले की या पृथ्वीवरील राजाचा काळ खरोखर संपला आहे. जग अंतःकरणाने कश्यप तक्षकापाशी परतला, ज्याने त्याला पाहिजे तितकी संपत्ती देऊ केली. चक्रव्यूहाने झुंजणाऱ्या त्याच्या यक्षकानं राजाला फसवण्याची योजना आखली. त्याने तपस्वींच्या वेशात सापांचा एक गट राजाच्या दरबारात पाठवला, ज्याला त्याने कुशधवत पाणी आणि फळे भेट म्हणून दिली. राजाने त्यांचे खरे स्वरूप माहीत नसल्याने ते स्वीकारले. गोंधळाच्या काळात राजा परीक्षित हा शक्तिशाली सर्प असलेल्या तक्षकाच्या गुंडाळ्यामध्ये असहाय्य अवस्थेत पडल्याने राजे दुःखात बुडाले. आपल्या राजाचे दुःख पाहत नगरसेवक आणि मंत्री भीतीपोटी फिकट झाले आणि अनियंत्रितपणे हडले. जेव्हा ते दष्टीतून पळून गेले तेव्हा त्यांनी तक्षकाला आकाशातून झळाच्या सिंदुरासारखी उडताना पाहिले, ज्याची उपस्थिती विस्मयकारक आणि भयानक दोन्ही उच्च राजा परीक्षित जिथे राहत होता ती हवेली तक्षकाच्या प्राणघातक विषारे पेटून गेली होती. राजाच्या नगरसेवकांनी त्यांच्या राजाचे जीवन गळून पडत असल्याचे लक्षात आल्यावर घाईघाईने त्याचे अंतिम संस्कार केले. या दुर्घटनेनंतर राज्यातील लोक एका नवीन गाल्याचा राज्याभिषेक करण्यासाठी एकत्र आले. परीक्षितचा तरुण मुलगा जन्मेजय अगदी लहान असूनही जन्मेजय याने उल्लेखनीय शहाणपण आणि नेतृत्व कौशल्याचे प्रदर्शन केले, ज्यामुळे त्याला त्याच्या प्रजेचा आदर आणि प्रशंसा मिळाली. जन्मेजय जेव्हा सिंहासनावर बसला तेव्हा त्याच्यासोबत त्याचे सल्लागार आणि शहाणा आणि विद्वान ब्राह्मणशाही पुजारी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याची भरभराट झाली. जन्मेजयाने त्याच्या सुप्रसिद्ध पूर्वलांप्रमाणे शौर्य आणि शौर्य दाखवले. त्याच्या महानतेने प्रेरित होऊन त्याच्या मंत्री आणि धोरणात्मक व्यवहारांद्वारे युती करून आपल्या राजाचे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जमिनीच्या एका दूरच्या कोपऱ्यात जळकरू नावाचा एक महान तपस्वी आध्यात्मिक ज्ञानाच्या अतृप्त शोधाने प्रेरित होऊन पृथ्वीवर भटकत होता. तो मुक्तपणे फिरत होता, कठोर तपश्चर्या करत होता आणि पवित्र पाण्यात स्नान करत होता. त्याचा एकमेव उदरनिर्वाह हवा होती. जसजसा तो भूमी ओलांडत होता, जळकरूचे शारीरिक स्वरूप कमकुवत होऊ लागले, जे त्याच्या तपस्वी मार्गाप्रती असलेल्या त्याच्या कविशील समर्पणाचा पुरावा होते. की दिवशी एका चित्राजवळ ध्यान करत असताना जळकरूने एक विलक्षण दृश्य पाहिले. त्याच्या पूर्वजांचे आत्मे त्यांची डोकी दुःखात झुकलेली वीराच्या मुळांच्या एका धान्याने लटकलेली काळाच्या अथक शक्तीचे प्रतीक असलेला एक विशाल उंदीर या नाजूक जीवनशव कुतोडून पित्यांना चिरंतन अंधारात टाकण्याची धमकी देत होता. करुणा आणि कुतूहलाने प्रेरित होऊन जळकरूने पीडित आत्म्यांकडे जाऊन त्यांच्या दुर्दशेबद्दल विचारले. त्यांनी स्वतःला येवर पंचाचे ऋषी म्हणून प्रकट केले, जे त्यांच्या कठोर व्रतांसाठी आणि तपस्वी प्रथांसाठी प्रसिद्ध होते. ऋषींनी स्पष्ट केले की ते काळाच्या विध्वंसाला बळी पडले होते. त्यांच्या अस्तित्वाचा धागा मुले गमावल्यामुळे क्षीण झाला होता. एक शोकातिका ज्याने पवित्र क्षेत्राची त्यांचे संबंध तोडले होते. त्यांनी त्याला पत्नी करून मुले जन्माला घालण्याची विनंती केली. तेव्हा जळकरूने लक्षपूर्वक ऐकले, ज्यामुळे त्याची पूर्वजांची वंशावळ कायम राहिली. त्यांनी त्याला इशारा दिला की त्याची तपश्चर्या जरी प्रशंसनीय असली तरी त्यांना काळाच्या पातळातून वाचवण्यासाठी अखेरीस अपुरी होती. ऋषींनी उघड केले की जळकरूचा स्वतःचा अस्तित्वाचा धागा खळूळ वेळेने गेला जात आहे, ज्यामुळे केवळ त्यांचे ताणच नव्हे तर धोका निर्माण झाला आहे. जंगलात जड अंतःकरणाने भटकणारा जळकरू हा ब्राह्मण त्याच्या दुःखाने भारावून गेला. त्याचे डोळे अश्रूने भरले. तो त्याच्या पितरांजवळ गेला, जे पक्ष्यांसारखे झाडाला लटकले होते. त्यांचे चेहरे थरथर कापत होते. तुम्ही माझे वडील आणि आजोबा आहात, जळकरू म्हणाला. त्याचा आवाज थरथरत होता. मला तुमच्या कल्याणासाठी काय करावे लागेल ते सांगा. मी तुमचा पापी मुलगा आहे. जळकरू, माझ्या पापपूर्ण कृत्यासाठी मला शिक्षा करा. मी एक वाईट माणूस आहे. पित्री दयाळू डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होते. त्यांचे चेहरे चिंतेने कोलेले होते. ते म्हणाले, हे मुलानशिबाने तू तुझ्या गोंधळादरम्यान या ठिकाणी आला आहेस. ते म्हणाले, तू पत्नी का घेतली नाहीस? तू स्थायिक होण्यासाठी आणि कुटुंब सुरू करण्यासाठी पुरेसा म्हातारा झाला आहेस. जळकरूचे हृदय आणखी बुडून गेले जेव्हा त्याने ब्रह्मचारी राहण्याचे आणि जिवंत बीज घेऊन त्याचे शरीर दुसऱ्या जगात नेण्याचे त्याचे वचन आठवले. पण पित्यांच्या शब्दांनी त्याच्या आत काहीतरी जागृत केले होते आणि त्याला गोष्टी वेगळ्या दिसू लागल्या. त्याने त्यांना सांगितले की जर त्याला स्वतःच्या नावाची मुलगी सापडली तर तो लग्न करेल. जी उदरनिर्वाहाची अपेक्षा न करता त्याला स्वतःला देईल. मी तिला
भिक्षा म्हणून स्वीकारेन तो म्हणाला. आणि ती तुम्हाला तारण देला जी समतोती असेल. पित्री हसले. त्यांचे चेहरे आशेने उजळले असो तिने आपली कथा पुढे चालू ठेवली. असे म्हणत की जर कर पुन्हा पृथ्वीवर भटकला